नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. तातडीची प्रेस घेण्याचं कारण 3 वर्ष 10 महिने 10 दिवस या संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेवर प्रशासकीय राज होता. म्हणजे त्यांचंच सगळं कामकाज चालू होतं आणि ते कामकाज आपल्याला माहिती आहे. नावापुरते इथे आयुक्त होते आणि बाकी सगळे मंत्रालयात होते. त्यामुळे ज्या ह्याला आपण श्वेतपत्रिका मागितली, कारण 91,000 करोडच्या बजेटला जेव्हा 71,000 करोडवर आणून ठेवलं आणि मग जेवढा बजेट खर्च केलंय भांडवली, ते कुठे केलं, कसं केलं, का केलं, हा प्रश्न आज आम्ही तर विचारतोच आहोत. पण आज भारतीय जनता पार्टीच्या पण काही आमदारांनी विचारलंय आणि मुंबईकरता विचारतातच आहे. आज तातडीची सभा का घेतली, तर त्याच्यामध्ये आमच्याकडे कोणत्याही सभेचा एक नियम 8 खाली या सूचना असतात किंवा एखादा ठराव असतो. तो खरं म्हणजे नियमित कार्यक्रम पत्रिकेवर येऊन सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून, संपूर्ण सभागृहाच्या माध्यमातून तो पास करायचा असतो. पण आता एक नवीन प्रथा, परंपरा, रूढी सगळ्या बांधल्या जात आहेत बास्तानात. MS डिपार्टमेंट जे खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीला न्यायाने चालवायचं आहे, पण MS डिपार्टमेंट सध्या असं दिसतंय, कारण सगळे लोक रिटायर्ड होणार आहे. आता मे मध्ये आहे त्या MS होणार, नंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दुसरे होणार, मग तिसरे होणार. त्यामुळे सगळे दबक्या आवाजात घाबरलेले आहोत असं म्हणतायत. आणि ते पत्रकार म्हणून तुम्हालाही कदाचित कळत असेल. आज जो काही एक विषय झाला, ज्या विषयाला आपल्या समोर आमच्या सर्वांच्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये, ज्या रुग्णालयांमध्ये सार्वजनिक जी आमची रुग्णालय आपली मुंबई महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणाअंतर्गत कॅथ लॅब रुग्णालय उपयोगी सुविधा द्यायच्या, असा आमच्याकडे प्रस्ताव मांडला. प्रस्ताव आणताना संपूर्ण सभागृहाची मेजॉरिटी ही नेहमीच कुठलाही ज्याला अर्जंट बिझनेस म्हणजे तातडीचं कामकाज असं म्हटलं जातं, आणि त्या तातडीच्या कामकाजाला एक ठराविक सदस्यांची, नगरसेवकांची संख्या असली पाहिजे. कारण कायम सभागृहामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हा संघर्ष पाहायला कायम मिळालेला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या 2026ला निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विरोधी पक्ष खूप मोठ्या संख्येने आणि सत्ताधाऱ्यातनं आलेले विरोधी मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे बऱ्याच नवीन नगरसेवकांबरोबर अनुभवी नगरसेवक, अनेक वर्ष काम केलेले नगरसेवक आपण बघता येते, हे सगळे काम करून लोकांना न्याय देत देत झालेले नगरसेवक. आजची संख्या होती या कॅथलॅबचं जर आपल्याला अर्जंट तातडीच्या बिझनेसमध्ये पास करायचं होतं, तर विरोधी पक्षाकडे कुठलंही न बघता जी हुकुमशाही चालली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही खरी सभा घेतली. म्हणजे संख्या पाहिली तर सत्ताधाऱ्यांची 75 होती, शिंदे गुट आणि ते धरून 75 होते, आणि आम्ही सर्व धरून 40 होतो. म्हणजे ज्याला आपण 3/4 संख्या म्हणतो, ती संख्या असताना त्यांनी तो युबी खरा म्हणजे आमचा पोल जे आपण म्हणतो ना की आम्हाला विरोध करायचा आहे, त्याच्याकडे कांडोळा करून, पूर्ण दुर्लक्षित करून
म्हणजे तुम्ही नियमाची पायामल्ली करताय. या ज्या आपण नियमामध्ये 36ल17 हा सगळा पूर्ण पोर्शन हा त्या नियमाखाली चालतो. आणि जर नियमाची पायामल्ली बाजूला बसलेल्या MS डिपार्टमेंट आणि महापौर म्हणून करत असतील तर त्याचा निषेध होणार. आणि याला आम्ही पुढे जाऊन वाचा फोडणारच आहोत. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने तो ठराव काय होता. एकीकडे दाखवताना सांगितलं की ठराव आम्हाला साहित्य घ्यायचंय म्हणून असं म्हटलं जातंय, पण ठरावामध्ये असं दिसतंय की साहित्य न घेता त्या संपूर्ण जो ज्याला द्यायचंय जागा PPPच्या ह्याच्यावर ते लीज ज्याला 10-10-10 असं 3 वेळा ती लीज सुधारली जाणार. आणि त्या याच्यामध्ये लीजमध्ये भाभा रुग्णालयामध्ये 5व्या मजल्यावरती 479.10 चौरस मीटर ही जागा. त्याचप्रमाणे भाभा रुग्णालय दुसरं कुर्ला इथलं त्याच्यामध्ये 210.61 चौरस मीटर म्हणजे ते स्क्वेअर फुटामध्ये. आणि कोणाला देत आहेत तर रुबी एल केअर सर्व्हिस आणि खुराणा सुराणा या तिघांना देत आहेत. आणि जर 10 वर्षाचे पैसे बघाल तर आज जर आपण रेडी रेकनलला गेलो त्यालाही हे जरा सुद्धा मॅच होत नाहीयेत. रेडी रेकनलच्या पलीकडे जाऊन म्हणजे एका याच्यामध्ये 13,12,000, 2,85,000. हरिलाल भगवती रुग्णालय तिसरा मजला 730.73 चौरस मीटर जागा आहे. याचा अर्थ सुराणा चॅरिटेबल ट्रस्ट याचा या संपूर्ण जर इतिहास पाहिला तर तो थोडासा बिघडलेला इतिहास असू नये. म्हणजे हे आम्हाला जेव्हा लोकांकडनं आम्ही तिथे असलेले ॲडमिट पेशंट हे म्हणजे असे बिघडलेले लोक तुम्ही जर मुंबई महानगरपालिकेमध्ये घुसवून त्यांना नाममात्र भाड्यावर 10 वर्षांनी म्हणजे चांगली तुम्ही हे केली तर पुढे परत 10 वर्ष मग त्यापेक्षा सुरुवातच तुम्ही चांगली करा. आणि ही दिशाभूल आहे सभागृहाची तर आहेच, पण मुंबईकरांच्या तोंडाला फेस आणणारी दिशाभूल आहे. साधं या दोन्ही हॉस्पिटलच्या याला जाल म्हणजे सुराणा हॉस्पिटल त्यांचे रेट बघा जा तिकडे. आणि आज इथे कमी रेटनी जागा घ्यायच्या आणि परत महानगरपालिकेमध्ये घुसून बिझनेस करायचा. आणि याला सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गुट यांना जर परमिशन देत असेल तर आम्ही स्ट्रॉंगली मुंबईकरांच्या बाजूने उभे आहोत. ज्या वेळेला 2022ला सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला त्यानंतरही अनेकदा आम्ही शाळा आणि हॉस्पिटलवर आमच्या सर्वांचं आजही लक्ष आहे. तेव्हाही होतं आणि पुढेही राहील. पण या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी आत्ता 3 वर्ष 10 महिने 10 दिवसात इतका बोजवारा उडवलाय की ग्लोव्ह सुद्धा आणावे लागत आहेत. आपण एखादी जखम झाली आणि त्याला जर टाके तर त्या कट निडल कॅटगट सारख्या वस्तू आपल्याला लोकांना विकत आणायला सांगतात. याचा विचार करा की हा किती गोलमाल आहे. आणि हा गोलमाल तुम्ही आम्हाला जेव्हा विचारता 25 वर्षात आमच्या सोबत राहून आम्हाला प्रश्न विचारता तर आता ते 25 वर्षाचा आम्ही काय केलं ते मुंबईकरांना माहिती आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात काही असू दे 65 नगरसेवक सगळ्या बाजूनी कोंडी करूनही आम्ही जिंकून आलो. आणि आजही आमचे जर तुम्ही बजेटची भाषणं बघाल तर सगळ्या नगरसेवकांनी चांगली क्वालिटी देऊन चेक करा हवं तर पटलावर येणारच आहेत ते सगळी भाषण. सगळ्यांनी मुंबईकरांच्या हिताचं काय काय आहे हे सांगितलं गेलं. आणि अशा जागा जर अशी दिशाभूल करणार असतील तर मला वाटतं या बदनाम असलेल्या लोकांना एक तर तुम्ही सपोर्ट करताय. मुंबईच्या महापालिकेच्या जागा
अशा पद्धतीने तुम्ही देताय. आणि जो ठराव आता ज्या पद्धतीने पास केलाय, खऱ्या अर्थाने सत्ताधारी त्याच्यात नापास झालेले. आम्ही आता MS ला पण घेराव घालणार आहोत. या असं सभागृह तुम्ही नियमाने, नीतिनियमाने, परंपरेने किंवा आमचा जो CPR आहे, आमचा जो 1888चा कायदा आहे, त्या सगळ्याला तुम्ही काट मारून अशा पद्धतीने ही जी आता नवीन पिढी आली आहे ज्या सभागृहात, त्या भाजप असेल, गुटमध्ये आली की नाही माहिती नाही, पण आमच्याकडे नवीन पिढी आली आहे. तर काय शिकणार, कसं शिकणार? मुंबई विकायचं शिकतील का? ही सरळ सरळ मुंबई लिलावात काढतायत. या मुंबईचा हॉस्पिटलच्या ज्या काही आहेत त्या हॉस्पिटलमध्ये सुधारणा नाही. आजही आपण बघतोय, मी ज्या हॉस्पिटलला फिरते तिथे दिसतंय सुधारणा तर होत नाहीये. उलट असलेल्या सगळ्या मशिनरी बंद आहेत, मशिनरी खराब झालेत, पण त्याच्यावर प्रकाश झोत नाही. हे कसं देता येईल? क्षेत्रफळ कसं विकता येईल? देता कसं येईल? मला वाटतं या ठरावावर मी तर माझी पक्षाची किंवा एक विरोधी पक्षनेता म्हणून मी मांडली आहे. यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं, शाळा आणि हॉस्पिटल. शाळा विकायला काढल्या, शाळांमध्ये शिक्षक नाही, शाळांमध्ये पाणी नाही. म्हणजे इतका बोजवारा हा 3 वर्ष 10 महिने 10 दिवस आणि पुढील 5 वर्ष आम्ही असं होऊ देणार नाही. आणि या प्रस्तावावरती व्यवस्थित अगदी खुलेसावार जर विरोधी काँग्रेसचे अशरफ अजमी हे अनेक वर्ष नगरसेवक आहेत, ते पण आपली भूमिका मांडू इच्छितात. विशेष प्रेस वार्ता आम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या दलानात घेत आहे. येतं ना. आणि या विषयावर आम्ही 2 बातम्या आपल्याकडे सांगू इच्छितो. पहिला की आज जे अर्जंट बिझनेस म्हणून महापौरनी महानगरपालिका सभागृहामध्ये घेतलेला आहे, त्यामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेना UBTचे लोकांनी, मनसे पण होती, सगळे विपक्षचे लोक होते, आणि त्या सगळ्या लोकांनी एका मताची पोल मागितला होता. पोल म्हणजे जर तुम्ही UB अर्जंट बिझनेसमध्ये तातडीचे कामकाजमध्ये पोल मागतात तर ते पोल विशेष पोल होतो. म्हणजे काय पोल होतो की जर तुम्ही कुठल्या विषयावर पोल मागतात तर 100, 100 या 100 मेंबर्स आहेत, त्यामुळे 51 ज्याच्याकडे होतात, 49चे लोक पडतात आणि 51चे जिंकतात. आता काय झालं आहे ह्यामध्ये, या अर्जंट बिझनेसमध्ये सेक्शन 36(1) आणि CPR 17 काय म्हणतात? CPR 17 म्हणतात की जेव्हा तुम्ही अर्जंट बिझनेसमध्ये तातडीच्या कामकाजावर तुम्ही आक्षेप घेतात आणि त्याचा पोल मागतात तुम्ही, तर ते पोल 3/4 मेजॉरिटीचा व्हायला पाहिजे. म्हणजे 100 लोक होती आतमध्ये, ते 25 लोक विरोधात होतात आणि 75 लोक पक्षात होतात, तरच तुमचा हे ठराव मंजूर होतात. आम्ही आज सभागृहामध्ये पोल मागितला, त्या पोल ना देतात MSने स्वतः काउंट केला मेंबर, आणि ते सांगत होते की 75 मेंबर सत्ता पक्षाचे होते आणि 21 मेंबर आमचे विरोधी पक्षाचे होते. आम्ही त्याला काउंट केला तर आमचे मेंबर 40 होते, सगळे विरोधी पक्षाचे. आणि जर 40 होते आणि तुमचे 75 होते तर हे UDचा जे तुमचा प्रस्ताव होता ते पडला. पण त्यांनी धांदली करून आणि MSने मिसगाईड करून महापौर महोदयाला सांगितलं की हे 21 आहे आणि हे 75 आहे. त्याच्यानंतर ते पास झाला ते विषय. आमचं असं म्हणणं आहे की MS बायस झालेले आहे आणि MSचं काम कायदा काय म्हणतात, MSचं काम महापौरांना काय सेक्शन आहे काय गाईड करायचं होतं, तर ते केलं नाही. आणि त्याच्यानंतर सेकंड विषय असा होता की जे प्रस्ताव आज पास झालेला आहे ते प्रस्ताव चुकीचा आणलेला आहे, आमचा ठाम आरोप आहे. कारण जर कोणी प्रस्ताव येतात समितीमध्ये
तर स्टँडिंग समिती कमिटीमध्ये 69च्या अंतर्गत सेक्शन 69च्या अंतर्गत प्रस्ताव येत आहे आणि इम्प्रुव्हमेंट कमिटी सुधार समितीमध्ये 92 सेक्शनच्या आधारित ते सगळे प्रस्ताव येत आहेत. ह्या टेंडरमध्ये जर तुम्ही आता तुम्हाला देतो आम्ही, तुम्ही जर या वाचला तर ॲग्रीमेंटचं जे पेपर आहे, ॲग्रीमेंटचा पेपर आहे, या ॲग्रीमेंटची 3 परत मी लावलेली आहे. यामध्ये तुम्हाला पेपर देणार आम्ही. या टेंडरचे जे पेपर आहे, या टेंडरचे पेपरमध्ये यांनी असं सांगितलं आहे एनेक्सर 7 मध्ये की हे टेंडर इक्विपमेंटसाठी आम्ही घेत आहे आणि अंडर सेक्शन 92 नाही ते वेगळं आहे. अंडर सेक्शन 69 जर तुम्ही इक्विपमेंट परचेस करायला कोणाला ठिका देत आहे तर ते सेक्शन स्टँडिंग कमिटीमध्ये येत आहे 69 मध्ये. तर ते नाही आणतात, ते इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये आणला आणि इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये म्हणतात की आम्ही हे टेंडर जागासाठी घेतले आहे, म्हणजे आणलेले आहे. तर जर जागासाठी घेतलेले आहे तर हे टेंडरमध्ये तुम्ही जे दिलेलं आहे यामध्ये तुम्ही कन्सेशन ॲग्रीमेंट केलेला नाही. कन्सेशन ॲग्रीमेंट जागासाठी होतात. जागासाठी कन्सेशन ॲग्रीमेंट ना करतात त्यांनी ह्या सभागृहामध्ये आणलेलं जे हे आणलेलं टेंडर आणलेलं आहे इम्प्रुव्हमेंट कमिटी ते टेंडरमध्ये काय त्याने लिहिल्या नाहीत, काय कन्सेशन टेंडर घेतला नाही आणि इथे सांगतात की आम्ही 10 वर्षा, त्याच्यानंतर 10 वर्षा, त्याच्यानंतर 10 वर्षा एकच रेटमध्ये, आजच्या रेटमध्ये, म्हणजे 10-30 वर्षानंतर आजच्या 1 लाख रुपये जर असेल तर 30 वर्षानंतर किती होणार? 30 लाख होणार. पण ते आजच्या रेटमध्ये 30 इयर्ससाठी त्यांनी 30 सालसाठी दिलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की इम्प्रुव्हमेंट कमिटी कडे हे अधिकार नाही की ते 12 महिन्याच्या अगोदर कुठलाही प्रस्ताव घेऊ शकत आणि त्याच्यानंतर त्याला अधिकार आहे ते समितीला की 5 वर्षासाठी तुम्ही त्याची पुढे मंजुरी देऊ शकत. 10 वर्षासाठी तुम्ही मंजुरी देऊ शकत नाही आणि जर देणं असेल तर तुम्हाला ते कन्सेशन ॲग्रीमेंट करायला पाहिजे. त्याने केलेलं नाही आणि हे प्रस्ताव जे देत आहे त्याचा वेगळा सेकंड विषय हे आहे की कुर्ला बाबा असू देव, असा बांद्रा बाबा असू देव किंवा भगवती हरिलाल भगवती असू देव, त्यांच्याकडे कार्डियक सर्जरीसाठी कुठलाही सर्जन नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑपरेशन थिएटर पण नाही, 2% रिस्क आहे कार्डिओ एन्जिओग्राफीमध्ये आणि कायदा हे म्हणतात की जर तुम्ही कुठलाही कार्डिओ एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी करतात त्यांच्या हॉलमध्ये एक कार्डियक सर्जन उभेला पाहिजे. कारण जर कधी हेवी अटॅक आला, काहीतरी झाला तर तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ शकत ऑपरेशनसाठी. हे पण नाही व्यवस्था यामध्ये. आणि तिसरी विषय हे आहे की हे सगळा काम जो आहे हे करतात आयुष्यमान भारतवर. म्हणजे आयुष्यमान भारतचा प्रस्ताव आम्ही आमच्या महानगरपालिकाचे हॉस्पिटलमध्ये इंटिरियर महाराष्ट्राचे जे पेशंट येतात, यूपी, बिहार, गुजरात आणि संपूर्ण भारताचे पेशंट जे येतात ते आयुष्यमान भारतमध्ये त्यांचा प्रवेश या हॉस्पिटलमध्ये होणार नाही, कारण ते घेतात नाही. त्यामुळे महानगरपालिकाच्या अस्पतालमध्ये सगळीकडे इंडियाभर में सगळ्यांकडून ते पेशंट येतात इथे. आणि आता महानगरपालिकाची तयारी हे चालली आहे की प्रायव्हेट लोकांना हे हॉल देऊन, चुकीचा टेंडर बनवून हे हॉल देऊन, त्याला कमीत कमी भाडे तर देऊन महानगरपालिकाची जागा त्यांना देऊन टाकायचं आहे आणि जे पेशंट बाहेरवरून येतात त्याला घ्यायचं नाही आणि महानगरपालिका त्याला ना बोलू शकत नाही. त्यामुळे ते प्रायव्हेट हातात देऊन त्याला ते अशी परिस्थिती करण्याची तयारी महानगरपालिकाची आहे. आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि आमचे मित्रपक्ष UBTच्या किंवा ते सगळे विरोधी पक्षांच्या असं ठाम मत आहे की असे प्रस्ताव जे येतात, लोकांच्या हिताच्या विरुद्ध जे प्रस्ताव येतात, आम्ही त्याला विरोध करू आणि चुकीचे प्रस्ताव आपल्या माध्यमातून सगळे मुंबईकडे पाठवण्याची तयारी आमची आहे. कारण मुंबईकरांना हे माहीत होणार पाहिजे की महानगरपालिकाचे त्यांचे टॅक्सचे पैसे ते प्रायव्हेट हातात देऊन महानगरपालिकाची जागा विकण्याची तयारी जे आहे
आता याच्यापूर्वी हे दिला, आपला लॅबोरेटरी दिला, पॅथॉलॉजी दिला, त्याच्यानंतर लेबर आउटसोर्स केला, त्याच्यानंतर सगळे आउटसोर्स केला, ऑपरेशन थिएटर आउटसोर्स केला, आयसीयू आउटसोर्स केला. आता हे कॅथलॅब पण देत आहे. त्यामुळे आता स्लोली अशी त्यांची तयारी आहे की 1 माला देऊन, 2 माला देऊन, 3 माला देऊन, आता एक दिवस असा येणार की सगळे माले प्रायव्हेट संस्थांच्या हातात देऊन या प्रायव्हेट लोकांच्या हातात देऊन त्याचा व्यापार करण्यासाठी. आणि ते कोण होतात तुम्ही काळा, हे सगळे सत्तापक्षे लोकांचे जवळचे मित्र आहेत. त्यांना हे अवसर हे देत आहेत ते लोक. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की जे चुकीचा टेंडर तुम्ही आणलेला आहे, आम्ही पत्र लिहिलं आहे महापौरांना की तुम्ही हे टेंडर पळा, लॉ कमिटीला विचारा. हे लॉ कमिटीला विचारून तुम्ही विचारा त्यांना की हे टेंडर चुकीचं आहे की नाही आहे, आणि ते तुमच्या समोर स्पष्ट करा. आम्ही स्पष्ट करत आहोत, या आमचा पत्र आहे, सेक्शन सगळा लिहिलेला आहे आम्ही की या तुम्ही जे टेंडर दिलेला आहे कॅथलॅबचं. आणि एवढी जल्दी घाई कशी होती बाई, कसल्यासाठी? 30 वर्षासाठी तुम्ही कॅथलॅब देतात, त्याची घाई कुठली? अर्जंट बिझनेसमध्ये तुम्ही काय आणतात? जीवाचा धोका आहे. आम्ही याच्यापूर्वी मिठी नदीच्या जे अर्जंट बिझनेस आला होता त्यामध्ये आम्ही सपोर्ट केले होते. आम्ही सूचना दिली की आमचा विरोध नाही, आमची सूचना आहे, म्हणून आम्ही दोघांनी आपली सूचना दिली. आता काय झालेलं आहे, सगळं तुम्ही अर्जंट बिझनेसमध्ये टाकतात. हे वाचा तुम्ही, पटलवर आहे की सगळं अर्जंट बिझनेसमध्ये. कशाला अर्जंट बिझनेसमध्ये आणतात बाबा? या सगळं घाईचं काम आहे, यामुळे करतात की लोकांच्या लक्षात नाही येणार पूर्वी आम्ही असं काम करू आणि आपल्या मित्रांना काय लाभ द्यायचा आहे, जमीन द्यायची आहे, त्याचा वाटप करू टाकू.